तर एक मोठी अपडेट, नीट पेपर फुटीचं प्रकरण विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळतोय। मोफत क्लासेसचा आता मोठा निर्णय घेण्यात आलाय। सीसीए असोसिएशनच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलाय, कारण मागच्या काही दिवसांपासून ज्या प्रकारचा मनस्ताप हा विद्यार्थ्यांना झाला होता, त्यानंतर अशा एका निर्णयाची अपेक्षा होती। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। मोफत क्लासेसचा निर्णय घेण्यात आलाय। सीसीए असोसिएशनच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, सीसीएचे अध्यक्ष आहेत, त्यासोबतच पदाधिकारी आहेत, त्यांचे संवाद साधूयात। सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतलाय या पेपर फुटी प्रकरणात किंवा त्या पेपरमुळे ज्यांना त्रास झालाय त्या लेकरांना तुम्ही मोफत शिकवताय। मात्र दुसरीकडे अपवाद असा आहे की काही जण ते ऍडमिशन किंवा क्लासेस ओढण्याचा प्रयत्न करताय, काय भावना? कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्राने मागील 15 वाड्यामध्ये जी प्रेस घेतली त्यामध्येच जाहीर केलं की एनटीएने जे नुकसान केलेलं आहे विद्यार्थी आणि पालकांचं, त्याच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की आता जी होणारी परीक्षा आहे रिनीट, यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी फीज भरलेली आहे, आता पुन्हा वेगळी फीज घेण्याची गरज नाही। काही संचालक क्रॅश कोर्सच्या नावाखाली नव्याने फीज घेऊन त्या विद्यार्थ्यांची लुबाडणूक करतील, परंतु पूर्ण महाराष्ट्रातील संचालकांना सांगेल मी की कोणत्याही विद्यार्थ्याकडनं आपण फीज घेऊ नये। गरीब विद्यार्थी, गरीब पालकांना आपल्या वतीने मदत करण्यात यावी। जे मुलं आपल्याकडे खेचतायत, आपल्याकडे प्रवेश करून घेतायत, त्यांच्याकडून दुप्पट पैसे काढण्याचा प्रयत्न करतायत, अशांना काय सांगाल? त्यांना पुन्हा एकदा स्पष्ट वॉर्निंग देतो सीसीएच्या वतीनं की असं जर कोणी करत असेल तर कोचिंग क्लासेस असोसिएशन अशा संचालकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। फक्त पालकांनी, विद्यार्थ्यांनी अशा कोचिंग क्लासेसची नावं, संचालकांची नावं सीसीए पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करायची आहे। काही जण लेकरांच्या भविष्याचं लोणी खायचं काम करतायत, तर दुसरीकडे माणुसकी म्हणून काही जण या ठिकाणी लेकरांना मोफत शिक्षण देत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।